जिल्हा परिषद, महानगरपालिकेसह नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय। ओबीसींना 2022 पूर्वी असलेलं आरक्षण कायम ठेवून सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला 4 महिन्यात निवडणुका तर 4 आठवड्यांच्या आत निवडणुका संदर्भातील अधिसूचना काढण्याचे आदेश दिले। त्यामुळे जिल्हा परिषद, 10 पंचायत समित्या, सांगली महानगरपालिकेसह 6 नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। आगामी निवडणुका जुन्या गटसंख्येनुसार होणार असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे 2 वर्षांपूर्वी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांचे काढण्यात आलेलं आरक्षण रद्द होईल। सर्वोच्च न्यायालयाने 2022 मध्ये बांठिया आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाला महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत। काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 वर्षांपर्यंत निवडणुका झाल्या नसल्याने न्यायालयाने नमूद केलं। ही प्रक्रिया 4 महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असंही म्हटले। त्यामुळे राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निवडणूक अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करून कार्यवाही करावी लागणार असल्याचं स्पष्ट झालंय। राज्यातील महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। या निवडणुका 2020च्या जुन्याच प्रभाग रचनेनुसार घेतल्या जाव्यात असं न्यायालयाने आदेश दिलेत। एवढंच नाही तर निवडणुका सतत पुढे ढकलण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषदेचे मतदारसंघ वाढवण्याचा निर्णय घेतला होता। वाढती लोकसंख्या आणि वाढलेले मतदार लक्षात घेता मतदारसंघ वाढलेत। नव्या प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषदेचे आता 68 मतदारसंघ आणि पंचायत समितीचे 136 गण होणार आहेत। कडेगाव आणि कवठेमंकाळ तालुका वगळता उर्वरित 8 तालुक्यात जिल्हा परिषदेचा प्रत्येकी 1 मतदारसंघ वाढणार होता, परंतु जुन्या पुनर्रचनेनुसारच निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट झालंय। मिरज शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागातून कविता अलदर यांच्या 3 दिवसांच्या बाळाची चोरी झाली होती। पोलिसांनी 48 तासात बाळाचा आणि बाळ चोरी करणाऱ्या महिलेचा शोध लावलाय। बाळाची आणि आईची भेट झाल्यानंतर सर्वच गहिवरले। आई आणि बाळाची भेट घडवण्यासाठी प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर उपस्थित होत्या। भेट झाल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होते। चोरी प्रकरणातील आरोपी सारा सायबा साठे यास 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान मिरजची ही आरोग्य पंढरी म्हणून ओळख आहे। मिरज शासकीय रुग्णालयात बाळचोरीची घटना घडल्याने रुग्णालय सुरक्षेचा प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण झाले। रुग्णालयातील अनेक त्रुटी समोर आल्यात। शासकीय रुग्णालय प्रशासन सुरक्षेच्या बाबतीत कडक धोरण राबवणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले। आरोपी सारा साठेने 3 मुलीचं असून मुलगा नसल्याने हे कृत्य केले। मिरज शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागाची पाहणी केली, त्यानंतर कविता अलदर यांच्या बाळाची चोरी केली। सारा साठे यांना 3 मुली आहेत। एका मुलीचं काही दिवसानंतर विवाह आहे। 2 मुली शिक्षण घेत आहेत। 3 मुलीच असून आपल्याला मुलगा नसल्याच्या मानसिकतेतूनच बाळाची चोरी केल्याचं स्पष्ट झालंय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे 1994चं आरक्षण लागू झालेले 27% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले। त्यामुळे ओबीसी समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले। सांगलीतही याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। लाडू आणि साखरेचं वाटप करण्यात आलं। ओबीसींच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस आनंदाचा क्षण असल्याचं मत समस्त ओबीसी नेत्यांनी यावेळी व्यक्त केलंय। सांगली जिल्ह्यातील ओबीसीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत करून अभिनंदनाचा ठराव करण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या आरक्षणामुळे गेल्या अनेक वर्ष निवडणुका प्रलंबित होत्या। आजच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे 1994चं आरक्षण लागू झालेले 27% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेलं आहे। या निमित्ताने लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला आणि राज्य सरकार तसेच केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानण्यात आले। यावेळी संजय विभुते, माजी महापौर संगीता खोत, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, अरुण खरमाटे, संग्राम नाना माने, माजी नगरसेवक अतहर नाईकवाडी, माजी नगरसेवक विठ्ठल दादा खोत, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, माजी नगरसेविका सविताताई मदने, उर्मिला बेलवलकर, कल्पनाताई कोळेकर, पल्लाप्पा कोळेकर, लक्ष्मण देसाई, चंद्रकांत मालवणकर, सुरेश पांढरे, निवांत कोळेकर, भारत खांडेकर, मेनुद्दीन बागवान, फिरोज पठाण यांच्यासह संजय मेंढे, संतोष पाटील, शशिकांत गायकवाड, सुनील गुरव, नंदकुमार निळकंठ, हरिभाऊ लिंगरे, तानाजी दुधाळे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते। मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक असतानाही नवजात अर्भकाचं अपहरण झालं। 48 तासात पोलीस यंत्रणेने घटनेचा छडा लावून बालकाला परत आणले। याच अनुषंगाने सांगली महापालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रसूतीगृह, जे सध्या जुना बुधगाव रोडवरील घाडगे हॉस्पिटलमध्ये चालू आहे,
आज भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांसहित प्रसूतिगृहाला भेट दिली। तेथील डॉक्टर सुचिता पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे। पूर्वी प्रसूतिगृह हे सांगलीमध्ये होतं, परंतु त्या ठिकाणी नवीन इमारतीचं बांधकाम चालू असल्याने सदरचे प्रसूतिगृह हे स्थलांतरित करण्यात आले। त्या ठिकाणी सध्या 4 CCTV आहेत, परंतु अजून किमान 2 CCTVची गरज आहे। त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा रक्षक नसल्याने त्वरित सुरक्षा रक्षक नेमणं गरजेचं आहे। कर्मचाऱ्यांची कमतरता, दवाखान्यातील दुरुस्ती आदी तक्रारी निदर्शनास आल्या। यानंतर ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी त्वरित आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी संपर्क साधून या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या। याबाबत स्वतः जातीने लक्ष घालून या प्रसूतिगृहाला येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिले। यावेळी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस उर्मिला बेलवलकर, भाजपच्या उपाध्यक्षा हेमलता मोरे, लीना सावर्डेकर आदी जण उपस्थित होते। राज्य कृषी पणन मंडळ पुणे व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक 8 ते 12 मे दरम्यान वसंतदादा स्मृती भवन, वसंत मार्केट यार्ड येथे सांगली आंबा महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आले। गुरुवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार असल्याचे बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी सांगितले। सांगली बाजार समितीचे संस्थापक पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या कर्तृत्वाने आणि प्रेरणेने आणि आशीर्वादाने सांगली बाजार समितीच्या 75 वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर अमृत महोत्सवी वर्ष बाजार समितीस चालू आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवणे असा संकल्प सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना, अशोकराव शिंदे, उपसभापती रावसाहेब पाटील व सर्व संचालक मंडळांनी केला आहे। तसेच या आंबा महोत्सवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाची विक्री स्वतः उत्पादक शेतकरी करणार आहेत।